हे ती बावडे आलाय उठ तू जा बरं. आता त्या बावड्याने जर आपल्याला पाहिलं ना लगेच तू लग्न करून देत असते. लावून देते त्याला पण चल उठ. आता धडकुड पळता खाली बस की ते बघा म्हणा तू इथं अजिबात हालायच नाही. मी नाही मी बसणारच नाही. गप बस पडदीत पडी खाली गपचीत अजिबात हालायच ना. नितीन ऐक ना. तू कशाला आली बरं इकडे. मला तुझ्याशी बोलायचं. तुझा बरं इथून आधीच लय लोकांना उच्चा पाणी लागतात. तू निघ इथून बरं. मी नसते जात. मला तुझ्याशी बोलायचं. तू काय बोलायचं तुला. तू त्या पोरीला कॅडबरी काढून दिली. तो माझा प्रश्न मी देईन नाही तर नाही देईन. तुला काय करायचं. पण मला का नाही दिली. सांगितलं तुला तू डोक्यावर पडलेलं लहानपणी. मी अजून 10 दिन तुला काय घेणं आहे. तू दिलीस का. तू पळ इथून नको डोकं माझं पण. आता तुम्ही इथेच बस. तू काय डोक्यावर पडली काय. तुला नव्हतं माहिती. जा बरं इथून. एवढी काय हट्टाला पिटली रे तू. मी इथून जातच नसते. मला नव्हतं माहित तू एवढी जळायची म्हणून. मग तू तिलाच का दिली कॅडबरी. मला का नाही दिली. हे ती बावडे आलाय उठ तू जा बरं. आता त्या बावड्याने जर आपल्याला पाहिलं ना लगेच तू लग्न करून देत असते. लावून देते त्याला पण चल उठ. आता धडकुड पळता खाली बस की ते बघा म्हणा तू इथं अजिबात हालायच नाही. मी नाही मी बसणारच नाही. गप बस पडदीत पडी खाली गपचीत अजिबात हालायच ना. या फोनला आता यायचं होतं. हॅलो अरे लय गडबडी ते ठेव फोन ठेव. नितीन साडी दिसली का आमची. आलते इकडे पण इथं काय आलं नाही ती. शाळेला ते म्हातारीने पार कानात तर रक्त आणलं ना. बोलू बोलू कुठं सांगून जाता येत नाही. काय झालंय का. झालं कशाच काय काम आहे. म्हातारीचं काय कळणार ना काय व्हायला. इकडे तर नाही आली ती. मग ती जाऊ दे बरं ते. मग जाताना जाता कंस घ्यावं म्हणतोय. हा नेले असतील की. मी पण इकडून नेणार ताजी येत चांगलं करीत होतं का तिथं. ती कालची मा काय मला सोड ना जाऊ दे. मला आहे ना तिकडलं आवडलं तू येते ना. लय झाले कण सांग. हे कधीच आवडले राव मला. आज घेऊन आता एवढी थांब 2 मिनिटं. ही लय टाइमपास करतो राव माझं. नंतर घरी सोल की तू. मग खाली खवळत की मला. मग घरी सोल तिकडे. तू येते ना लय मकावाला झालाय. हा जा. कपडे खराब झाले ना माझे. तू काय बांगोळी काय रे. निघा तिकडे तोंडवर करून. लग्न करेल का तुझ्याशीच. मला तू लय आवडतो. परत जर मला सोडून दुसऱ्या पोरीला कॅडबरी दिली तंगडच तोडील. तू माझं तंगड तोडणार. माझं तुझं नाही रे सोन्या. त्या टवळीचं तंगड तोडील. तुला माहिती तुझा बाप कसला चिकाटे. तो कस काय पोरगी देईन ते मला. मी हाय नाही का मग कशाला काळजी करतो. तुझा मेकअपचा खर्चच नाही परवडायचं मला. सगळं काय ऐकावं लागतं मला. तू जा बरं इथून. अरे तू अख्ख्या जगात शेवटची पोरगी जर राहिली ना तर मी हिमालयात जाईन. बघ कपडे घालीन पण तुझ्यावर लग्न नाही करायचं. तू इथून जा. निघ जा म्हणलं कळत तुला. निघ बरं निघ झपट. आता जातीये पण गोडीच सांगते. परत जर कुठल्या पोरीकडे बघितलं ना अरे त्या पोरीचा मुर्दाच बसू. असं कधी मध्ये बघितलं दुखल्यावर बरं ना. नको ना तो उद्या आलो काय करायचं. यानंतर ना आता मैसून सगळं डोळ्याचं. आपण काय नोकर हा नोकर बरं. घरसाला नोकर म्हणायला लागले. तू आंघोळ करीत नाही जायला नाही लागत का आंघोळ. खायचं कासलं धर बरं. चप्पल काढा चप्पल. कासलं धर. पॅन्टवर ओढतो भिजायची नाही. बोल मॅडम पॅन्ट खाली पाणी मार. पटापटा आवरायचं बघायचं.
तिकडून काय आला असंच इकडून राहिलं होतं म्हणलं. तुला कळतं का उलच काय झालं? तू काय आला इकडे काय झालं? आम्ही दोघं धुतोय ना तू कोण सांगितलं इकडे आले मी येणार आहे. मी नाही येणार तर कोणी. तुला कळतं कस काय इकडे आलेलो आम्ही माहिती नसतं मला सगळं. हा काय धुवायला आली मी? जा आमचं आम्ही धुतो जा नाही मी पण धुणार. नंतर मलाच धुवायची आहे. तुला धुवायची हा. तुला धुवायची माझी म्हणजे मलाच पण कामं करायची तुझ्यासोबत. म्हणून आले. बाहेर इकडून टाकी बघतोय बरं नाही करायची गाडीवर तर गाय बिंगली पार गोल. गाडी बसणार आहे हा. तुम्ही इकडून टाकीत असून जात असतो निघून कुठेतरी शेती पण तुझ्यासोबत करणार आहे कळलं ना? काय शेती पण तुझ्यासोबत करणार आहे. शेती करायला लागली तू तुला जमती शेती हा येते. बरोबर का असं जा घरी पळ मी नाही जाणार. हे सोन्या तिला लाव रे जाऊ द्या. सोनीला कळत का नाही नाही तेवढं पटकन येऊन जायची चला. आपल्याला धुवायची नाही चालू होईल तशीच बस हिला तुला कोणी करायचं काय तरी चला. जपळ घरी माझी चप्पल. घाल चप्पल आणि चल हे काय कशाला आडी घालती कुठं चालला? गावात चाललंय कशाला चालला? म्हटलं मी कशाला बी जाईन बस ना मी सोड. हाय तर मला पाहिजे मी जातो माझ्या पद्धतीने बस की सोडते ना. इथं लोकांनी असं बघितलं काय म्हणते अरे बस म्हणलं ना. बस पटकन सोडते. काय नाही अरे बस ना तुला बसायचं का नाही? बस पटकन. तू असं येऊन करीत नव्हतं बरं तुम्ही सांगितलं कळत का नाही लोक बघितले कोणी बघितलं तर बघितलं. बस तू. बस म्हणलं ना बस पटकन. चल मित्र सोड. बस. नाही पण अरे बस की. काय बस लावलाय मला नाही येतोय बरं तुझा बरं मोकार माया माग माग करते बसा पटकन. तुला कसं काय कळतं काय ना मी येतो कुठून ते माझ्याच गाडीवर बसायचं नंतर. बस पटकन चल. हा तू या गाडीवर बसायचं म्हणा बस लवकर वेळ नको घालू. तुझा बरं बस म्हणलं ना. मी आपला कोणाच्या बी गाडीवर तू गाडीवर बस. काय गाडीवर बस अरे थांब रे. येऊन दे मला नाही निघ. चल निघ. म्हणजे निघ म्हणजे जा. ए तू असं बोलायला लागलो काय ए जगाचं कट्टा आला का? चल चल. नाही निघ तू. जरा जाऊन दे मी येतो मला. काय चालू करा तर चालू होईल येतो जा की आता. येतो की मग आपला मागून मी जा तू. आणि जा कर चालू गाडी निघ पिक्चर बघायचा आपला थांब आवाज ओढ थोडा अजिबात आवाज करू का सोन्या आवाज ओढ आवाज ये नाही काय बाकीच्यांना मी मोबाईल आहे का बंद कर अजिबात आवाज वाढायचा मापच काय काय पिक्चर बघत आहे. काय लावले असलं सोन्या ए सोन्या तू टाक रा त्यांना पण नादी लागो त्याचं आधीच लग्न होत नाही तुझं पण व्हायचं नाही राहू दे. म्हणजे काय बघत होत तसलं माकडं म्हातारे काय लागलं असतं तर काय केलं असतं तर लागलं असतं तरी लागलं असतं तर काय करशील म्हणे लागल्यावर पांगुळाय काय तू चांगलं म्हणजे अरे तू तू काय खोटं बोललो हाय का डोक्याला एक केस राहिला का तुझा काय करायचं रे केस होतं हा बरं तू मग राहिलाय कशा प्रूफ आहे का तुझ्याकडे काही लागत आहे मला. अरे मजन म्हणतोय मी तू अरे बास करा बास करा ए सोड तू बास करा मर्द म्हणजे अरे टॉक तिकड बघून आईला लय सावड आहे. अरे तुझं लग्न व्हावं म्हणून तसं म्हणतोय त्यो. तुला काय कळतच का नाही जाणीव हो, म्हणून म्हणलं मी तुला तू सिरियसच होतोय लगेच तू झाला पार म्हातारा माझं काय बी होईल मग तुला माझं काय करायची बस करा तर नाही म्हणे ती तुमचं नाही म्हणे बस का मला का तुझ्या घरी यायची काय तवा हा पाय घे तिकडं मला बसायचंय नीट बस लागत आहे मला. एवढं सिरियस घेशील म्हणून मला नव्हतं वाटलं काय मजाच म्हणलं मी ते बंद कर मोबाईल आमच्याकडे फोन आहे बघ. आमच्याकडनं तुमचं तुम्ही बघून घ्या फोन आहे माझ्याकडे मोबाईल त्याच्यात काय करायचं फक्त म्हणजे
चलते का ती डबडे काय घेत तिकडं घेतलं ना आता काय काय घेतलं ना घे तिकडं मला झोपायचे का बोकांडीचा बस माया मग आता झोपायला हाय की इकडे जागा तुटा आम्ही आणली आम्ही साडीत असते तर राहू द्या बघितले लांब बनेल लांब होते बरं का होती ना मग चेष्टा बिष्टा कळत की नाही तिकडे बनवलं नका दाखवू राहू दे अंगात नाही जीवन लागला इकत अरे लागलं काय करायचं अरे टाक तिकडे चेष्टा करतोय तुला तुला काय करायचं रे अरे मी चेष्टा घेऊन नाही मी चेष्टा म्हणलो होतो तुला काय करायची असतं जरा टाकती बिक तिकडे बघून बोला जा ना तू एवढं मजा म्हणलं मजा कळते नाही तुला त्याची मजा असली मजा असते काय वैर बर नाही करीत इथून पुढं बस वज कुणा कुठं असला चुकलं लग्न म्हणजे हा तुला चेष्टा कळते का अरे अरे तुझं ए, सोडला का अरे तू? लग्न नाही होत म्हणून म्हणतोय तसं त्यो तुम्हाला काय करायचं रे माझं लग्नाचं अरे तुला माझ्या म्हणून परत नाही म्हणत बाबा आता माझ्या म्हणतोय त्यो नाही म्हणत बाबा ते सोडून राव आपण घे समजून येड आहे ती किती लागली मला म्हणजे मी येणार काय ए, घाबरा तो त्याला त्याच्यावर काय काढतो म्हणजे काय घेतली किती लागते मला? भीती वाटते मग करतो कधी काय खरं खरं खोटं वाटतंय खरं वाटतंय बॉडी हा. सर तिकडे लय बॉडी आहे काय काढ नाच नाही करायचं बॉडी का ती घरी गावात एक ती नंबर घरी. बॉडी घरी म्हणजे खायला अय सोने इकडे काय कुठं निघालं तोंड घेऊन तिकडे रानात निघाले कशाला जाऊ नाही का गालाला का म्हणून धरलं तू त्या रावल्याने आणले तुला हा कसे बाई ते सोमन मी पिक्चर बघत होतो झाडाखाली आणि रावल्या आला आणि त्यांची चेष्टा मस्कर चालली तशी फाप कुणीला बसली तर आणि छाती बसू बसू हानीत होतं पार कोणाला मारलं नितीनला मला नितीनला मारलं मग लुकडानी हा लय मारलंय का मग तुझ्या घरी मी बघते काळी माती निळ पाणी हिरव राणी माझ्या मायामध्ये होता उठे उठ का उठ आपण हा तू त्या नितीनला मारलेलं खरं आहे का तुला काय करायचे तू त्याला मारलं का तेवढं सांग आता तुला काय तुझ्या काय मला नाही करायचं आवडतं का तो. लग्न करायचं मला मग मी काय करू परत त्याच्या वाटेत जायचं का मग? नाही नितीनला मारलं तर मारलं त्या सोन्याला पण मारलं अरे मी आधीच म्हणतो अरे तुझ्या अंगात जीव आहे का तुझ्या अंगात जीव आहे का हं? तुझ्या अंगात जीव आहे का तू त्याला मारल नाही बाबा नाही तुझ्या अंगात जीव आहे नाही तुला नाही अरे नाही आणत ना नाही ना आणत नाही तुला अगं तू गेल्याच्या मी कळलं ना हा नाही कापून टाकील नाही परत नादाला गेलं तर नाही काय तिकडे नाही हो नको 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 चल मरण आहे बाबा मी परत जर गेला ना वाटी नाही पण नाही ना आता नीट बोल ना काय म्हणतो आपल्या कोण येतं घेऊन जा अरे घेऊन जायला काय नाही याची गाडी रस्ते आहेत ना असली एवढा खसाड झालेत ना पिकअप पाट्या मोडला राव माझा मागच्या वेळेस टाकून घ्या. खर्चच खर्च टाकून घ्या पण शेतकऱ्याला काय नको बा पिकअप वाल्यांची काय हाल आहे तुम्ही पैसे घेतात हा, पैसे घेतो पण 80 रुपये कोणी पाठवले 70,000 रुपये आपल्या दहा कोण येतं तेवढ्याच घेऊन जा बाकी जरा नका आणू नाही तर गाड्याला येत जमन ना हा जमन करून टाकू तर राहुल बोला थोडं सिक्रेट बरं या येतो संध्याकाळी ते बघा तेवढं बर बर काय होतं काय भाडे तोडे आपल्या काय नशिबात येणार आहे कसा कसा पाठी तू काही तोड धंदा स्टोअर बघता जरा घरचं बी बघा स्टोअर बाहेरच बघता आता मग काय काय करू तुझ्या घरी येऊ बघा ते साईडीत काय तुमच्या काय डोक्याला लागले का काय काय केलं त्यांनी मारणंच आणलंय तिने राव मला माहित नाही काय तुम्हाला आपण कारण काय नका येडच सॉंग घेऊ अरे जाऊ द्या खरंच काय माहिती नाहीये नको मी एक तर व्यापी माझ्या मागं माहिती आहे तुला आख्या गावाला माहित झालं आणि तुम्हाला माहित नाही काय आपण काय झालं काय ते सांग की स्वतःची बहीण काय करते ते माहित नाही काय तुम्हाला राहू द्या सांग नाही का झापडीतच पाडे नीट खरं मला कळायला पाहिजे काय होतंय मला नाही माहिती काय झालं माहितीये का बोल सकाळी बसलो होतो हा
त्यांनी त्याच्यात माझ्या भांडणं झालंय. हिला येऊन मला काय आणायची गरज होते का? तुमच्या दोघांचे झाल्यावर तिला हाणायची काय गरज आहे? त्यांना आता सांगतो का रावले माझ्या एक तरी लय तापून दिलाय तू आम्हाला. ते काय मी तिथं गेलतो आमच्या रानात हं. ती गावात कापत होतो आली डायरेक्ट झपकायला लागली. हा, पण काय हाणलं काय कारण कळू दे मला. हा ते ते म्हणले सांगा. मला नाही ते आवडतोय तू त्याला हाणलं कसं काय? खरं बोलतो रावले तुम्ही. चला तिला विचारायला घरी. जर का खोटं निघलं तर मग मग काय चप्पल आणि ही माझी चप्पल आणि तुमचं तोंड नाही ते आपलं तुमची चप्पल आणि माझं तोंड. त्याच्यामध्ये बाडे बिडे राहिले मी पहिल्यांदा घरी जाणार आहे. मला काय करायचं तुमचं तुम्ही राहुल्या याकडे बघतोच मी आता. पेटवा तुमच्या घर मला काय करायची? जावा तुमच्या घर मला काय करायची? जाऊ का? जा बाबा नको सकाळ सकाळ डोकं खाऊ. चांगले आग लाव. हे काय करतो रे? बोलायचं बरं काय जा बोल आमच्या इज्जतील पार घोडा लावायला ठरवलं काय तो? म्हणजे म्हणजे मला नाही कळलं म्हणा. हे असं असतं येड घेऊन पेडगावला जायचं. तुझ्या कोण शिकावा? तुम्ही नेमकं काय ते सांगा ना राव. काही बी काय फनगाड्या पुढे आकडेवर काय चाललंय तुझं? कोणाचं तुझं माझं नाही काय चाललंय. नाही चाललं. खरं बोलतोय. मी काय खोटं बोलू? मग माझ्या कानावर ती काय खोटं आहे का? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा काय संबंध राव लांब लांब? अरे समजून घे. असं जर तू चालू राहील का गावच्या कानावर गेलं ना आमची इज्जत राहील का? तुम्ही ना तिचं उद्या लग्न लावा. मी लग्नात वाटल्यास बुंदे वाटा येतो पण माझा लांब लांब पर्यंत संबंध नाही. अरे भाऊ तुमचे स्वप्न लय मोठ्याने येतं. लायकीत राहा लायकी. काय नादी लावताय? अरे लायकी तरी का तिथे धुळीचे पाय चपलीच्या पायाची तुमची? हा ते नादी लागताय. काय नाही माझं काहीच नाही राव. तुम्ही मोकर काहीतरी काय गैरसमज. नाही नाही मी येड आहे का मग बोलायला तुझ्या बरं? मी कुठं म्हणतो येडा मग? मग तुम्ही काय नाही तुम्ही स्वप्न मोठे बघत आहे मोठे. ते लायकीत राहा लायकीत खाली. काय आणि परत जर का दिसले माझ्या आकडी बरं नाही दिसत राव. मी नाही बरं हा. का ती जाऊ दे मोर दे. ती काय बोल मला काय घेणं नाही. परत दिसले ना खोप्यातूनच पाय काढीन. नाही दिसत. कोणतंच हॉस्पिटल घेणार नाही. एवढं हालत बेकार करीन माहिती का? नाही करीत राव. मा तुम्ही उद्या लग्न लावा राव. मला नका सांगू काय काही. रावल्या काय म्हणतोय मला? काय म्हणला? काय म्हणलं आता ती मीच सांगायचं का? लय लय दळीन दिला का तुम्ही? असे करतो मी वाटलं नव्हतं मी. लायकीत राहा लायकीत भाऊ. काय आमच्या नादी नका लागाऊ. आमच्या नादी लागले ना खानदान नाही उद्ध्वस्त लागत. करू तुम्ही आम्ही. उद्या लग्नाला जाय. तुम्ही तुमच्या कोणा बरं ज्याच्या बरं करा त्याच्या बरं करा. मला काहीच लायकीत राहा नाही. तुम्ही. हा काय इथे शाने माझ्या ताईडच्या चपलीच्या धुळीला पण नाही तुमची लायकी माहिती का? हो इथे दळिंद्रे सका स्वप्न मोठाली बघतात. नसती पिढा आहे राव हे उद्या खाताना. नमस्कार मंडळी. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि घंटा दाबा. शेअर करायला सांगा की. सांग ना मग. आणि शेअर करा. धन्यवाद. बोल की. काय झालं? अरे बोल ना. काय झालं? आधी भांडायचं तुझ्या आता भांडण
झालंय का तुला? कोण बोललं का तुला काय? मी बोलले का तुला? काय झालं? अरे काय झालं? बोल ना. तू कशाला येत असते माझ्याकडे तोंडवर करून? कशाला म्हणजे? तू नको आहे म्हणलं 17 वेळा सांगितलं कळत नाही का तुला? मी येणार. नको नको सांगितलं तरी ऐकत नाही काय नाही निघत इकडे. तुला काय झालं? कशाला येत असती? तुला सांगितलं ना माझ्याकडे येत नको जाऊ म्हणून. तुझ्या घरच्यांना वाटतं मी बोलतोय तुला. माझ्या घरचं कोण तुला काय बोललं? कोण सांगायलाच पाहिजे का? ते बावड्या किती नको नको ती बोललाय मला माहिती. बावड्या बोलला? मग काय बोलला? हातपाय काय मोडीन काय काय करीन शेपारला का काय आमच्या पोलीस लग्न होत नाही असं होत नाही तसं होत नाही काय सांगायची गरज आहे रे? नको म्हणलं तरी ती तसंच. त्याच्याकडे पण बघते. सांगते आणि मी येणार आहे, कळलं ना? बघते तुझ्याकडे. महबूबा 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 काय केलं तू? काय केलं? काय केलं तू? कुठं काय केलंय सांग की. त्याला बोललास का? तू 17 पोरी फिरत होते आणि तुला काय बोलते का? तू माझ्या मध्ये का आलं? म्हणजे माझ्या कानावर ते खरे वाटते. हा खरंय. तू माझ्या मध्ये का आला ते मला सांग. नाही ह्यासाठी पुण्याला पाठवलं होतं आमची इज्जत देशील सांगायला. हा. हा नाहीच बोलायला लागली आजकाल. नका सांगू तुमच्या इज्जतीचं. नाहीच बोलायला लागली आजकाल तू. अरे भिकारी ती पोरग. लायकीशी घेणंच काय पडलंय? आपण नाही मला केलं. नको नको आणि त्याकडे खाऊ. बरं ठीक आहे चालतंय मी मान आल्यावर करतो बरोबर. मी काय येडी आहे का? खाली उतर. काम आहेत, कळलं ना? तू लईच बोलायला लागली रे आजकाल. खाली उतर पहिले, माझ्याशी बोल. परत जर माझ्या मध्ये आला ना तर बघ फक्त. ना दे ना ते पोरगं आता कुठं बोलायला लागलेलं त्यात पण तू घाण केली. आता कसं बोलणार आहे तू माझ्याशी? त्यासाठी पुण्याला पाठवलं का अशी बनवून हा हा चांगले नोकरी लावली का? हा हा. अख्ख्या गाव शेण घालेन तोंडात आमच्या माहिती का? ते तुम्ही तुमचं बघू. तिच्या वेळेस मी ना करतो. परत जर माझ्या मध्ये आला ना तर बघ फक्त. ऐक तू बारकी आहे राहू दे तिच्या वेळेस. मी ना काय सांगते तेवढं लक्षात ठेव. परत जर माझ्या मध्ये आलं तर बघ. आजकाल लईच बोलायला लागली. हा, जा. ना दे ना नाही तुझे 12 वाजवलं ना नको सांग, ना झालं ना सांग. काय डोकं फुटायची तिकडे. काय करतो बावड्या? काय नाही बसलो होतो. पिकअपवर नाही गेला बावड्या तू? मी पिकअपवर जायचं म्हणल्यावर घरी तर फार कोळसा व्हायचा. कस काय होईल तेव्हा? काय अडचणी? तर काय अडचण नाही तुम्हाला सांगावा. बोल की काय अडचण नेमकं? काय काय गुण उदाहरते माहित नाही तुम्हाला? काय मग हे नको सांगत होतो नका लावू तिकडे पुण्याला शिकायला. नका लावू काय झालं? मी शिकली तिकडे पुण्याला लावलं शिकायला. ही गुण उधाळायला लागली इकडे येऊन. तुम्हाला ते नित्या माहितीये का? काय की दरिंद्र हा काय पोरगी नादी लागली आपली. काही नको सांगू. म्हणजे माझा विश्वास नाही का तुमचा? लक्ष द्यायचं नाही काय नाही. घरी इकडं मला द्यायचं पिकअपवर काढून हा बसायचं तिकडं गाव टोळ्या आणीत. हॅलो या आला येऊ का द्या सांग यांना. माझं खरं वाटना पोरग असून. हो तुझं खरं वाटत ना काही. सांग ते पिकअप पाशी जे सांगितलं ना ते सांग खरं खरं. काय ना तुमच्या ताडीचं लपड चाललंय त्यांनी ते संगण. नाही ही जर खोटे असले ना मग तुमचं मुस्काळ हाणीन मी. आयला हा ज्याचं करावं बरं तीच म्हणते माझंच खरं. मग त्या का म्हणजे आमच्या घ्या घ्या काय गुण उदारते पोरगी तुमची. जरा त्यांनी त्याला हान. काय करते? चिंता जोडते. मी तीन तुझी काय भानगडी? ती माझ्या काय नाव आली? ही खरं आहे का? हा खरंय. लग्न करायचं माझ्याशी. काय नितीन करता लग्न करायला? असं त्यांना सुद्धा दगड खा मी झोपीत राहू पण मला त्याशी लग्न करायचं. ते पोरगं आवडतं मला. का म्हणा ना? अरे पुरी तुझी काय भानगडी? ती तुझ्या मला अपेक्षा नव्हती ना. अहो ना माझं काय आताच काय नाही राव. ती पोरगी निघाली माझ्याकडे तोंडावर करून. माझा काय संबंध आहे यात? तुम्ही वाटल्यास ना तिचं आत्ता लग्न लावा. वाटल्यास मी बुंदी वाटा येतो पण मला नाही करायचं तिच्यावर लग्न. काय अडचण काय आहे तुला? मला नाही करायचं. पैसे नाहीत नाना माझ्याकडे. अरे पैसे तू काय काळजी करतो?
4-5 बैल देतो, 5-6 म्हशी देतो. तुम्ही मस्त सगळं देतात पण पुढं काय लागन का नाही? ट्रॅक्टर येतात नवा. हा. तुम्ही मस्त सगळं देतात, मी काय करू त्याचं? आणि काय कमी जास्त पडलं? कमी जास्त पडलं तरी मी मला नाही करा त्याच्यावर लग्न. तुझं नाही दाखला तर मग मला पाहुणे बाहेर काही अडचण नाही ना. कुणाला द्यायचं त्याला द्या, पण मला नाही करा त्याच्यावर लग्न. होय तो खरं काही नाही ना. अहो ना खरंच काय नाही, मला काहीच संबंध नाही. नाही ना मग जाऊ. कशाला आली इकडं? भ्या वाटलं ना मला. बोलायला आलं तुझ्याशी. कुठं चालला दमकी? मला घाई, मला जायचं घरी. कुठं घरी? पाहुणे येणार आहे. थांब जरा, एवढं लांबून आले मी. बोल माझ्याशी मग जा. पाहुणे यायचे सगळं किराणा फिराणा मलाच आणावं लागेल. ते कशाला पाहुणे? कशाला म्हणजे बघायला येणार आहे. मी तुझ्यासाठी काय काय करते तुला कळत नाही, थोडी पण कदर नाहीये. घरच्यांना काय काय सांगून होते, किती किती उद्योग करून तुला भेटेल होते, तरी तू तुझ्यासारखं मला वागवतो. तर मी येते ना परत परत. मी तुझ्यासाठी काही करायला तयार होते, पण तुला कसं करायचं तर काय बोलू मी आता. थोडी पण तेव्हाची किंमत नाही ठेवली माझी. तुझं बाप किती चिकाटे तुला माहिती का? माझी काही पण करायची तयार होती, मला पहिल्यापासून आवडत होती. मी काय करणार? माझं बाप मी बघून गेला, तू कशाला टेन्शन घेते त्याचं? तुझं म्हणणं एवढं सगळं आधी होतं, आधी का नाही बोलला? कशाला एवढी किरकिर करायला लावायची मला? ठीक आहे, आता जातो मी. पाहुणे आपले सहजच येणार आहेत, मग येतो मी, आपण भेटू. लवकर ये. बाय. किती उशीर? अरे आत्ताच पाहुणे गेले, कशाला आलते? सहजच आले ते. झालं का बोल? हे मला तर वाटलं बघायला आले का काय. एवढी रडली असते ना घरी जाऊन. का बरं एवढी रडायला? काय झालं? मग प्रेम करते म्हणलं वाईट नाही वाटणार का? तुला वाटलं काय बघायला आले म्हणून? एवढे उशीर कसं सांगितलं? एवढी मी मरमर करत यायची ते नाही दिसायचं, तेव्हा सांगायला काय झालं? एवढं पुढे पुढे नसं केलं अजून. तुझा बापच तेवढा चिकाटे, भ्या वाटतं तुझ्या बापाला. नाही ना, मी नाही माझ्या बापाला घाबरत. तुम्ही कशाला घाबरता? तुझं पट्ट समजते काय मला? नाही ना, एक तर केवढी स्वप्न बघितली तुमची. काय बघितले स्वप्न सांग बरं, मला तरी कळू दे. बघितलीत बरीच. सांग की मग. फिरायला जाईल, तुमच्यासोबत काम करेल, शेतात येईल, परत तुमची गुरं धुवाल. अजून स्वयंपाक नाही येत तसा मला, पण ठीक आहे, घेईल मी शिकून. तुमच्या आवडीचं काय 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 असेल सगळं शिकाल. एवढं चेंज होणार? हा. स्वयंपाक करणार, शेतात येणार, आणि काय पडलं? काय पडू दे, पडले तर पडले. तुझ्या बापाने एवढं सांभाळलंय आणि मी शेतात घेऊन गेलो, कसं होईल? ज्याने बघायला पाहिजे तो बघतोय ना, बस नाही ना, मग कशाला घेऊन पण. फिरायला जायचं का आपण? जाऊ ना, जायचं नक्की. मी लांब जायचं आणि मी स्वप्न वगैरे बघून ठेवले की तिथे जाऊन मी काय काय करल, मग मी कसे फोटो काढल, मग मी सगळं बघून ठेवलेलं आहे. तर जाऊ आपण मग नंतर पण फिरायला. जाऊ जाऊ. एवढा उशीर नव्हतं करायला पाहिजे सांगायला. फिरायला जाऊ आपण एकदा. जाऊ ना. कुठे जायचं? लांब जाऊ कुठे? हो. निघायचं का मग?
हा काढे का आपण इकडे असं? काढ ना. असले शोक का तुला पहिल्यापासून? हा काय काय असतं तुझं शोक माहित नाही. आवडतं मला. कधीपासून बघत आले असे दगडांवर. किती वेळा आले आपण वर. सगळे जेव्हा येईल तेव्हा बघायचे. पण आज मी पहिल्यांदा काढते. लय भारी वाटत सांग तुला. हा एस लव आर भारी ना मग काय बोल. आता जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलं मला बघावंच वाटत नसतं. तू काही काढलं आणि काही दाखवलं तरी काय नजर लागला मला. माझीच नजर लागायची तुला. तर बोल. तुला कधीपासून आवडते मी? पहिल्यापासून. सांगितलं तो बाप चिकट होता म्हणून. काय माझ्या बापाचं टेन्शन घेतो? मी नाही घेत. तू कशाला घेतो? मी तर सगळ्यांना सांगून ठेवलेलं. काय आवडतो मला तू. किती लोकांशी म्हणले मी तुझ्यासाठी. माझ्याशी नाही मारणार. तुझ्याशी पण म्हणणार. बरीच तयारी केली तू. मग सगळी त्या पाण्याकडे जायचं. बघ पाणी झऱ्याचं पाणी. चल पहिले शाळेत असं मित्रांबरोबर जायचं ना. अशी नाही तळ्यात अशी चिपरंग फेकली अशी टप्पे खात जायची. लय भारी वाटायचं. हे असंच पाणी पावत यायचं. हे कुठून आलंय काय नको. लय भारी ना. मला फक्त उचलून दगड बस एवढंच येतं. काय असं चला काजून टाकू. नाही थांब. चल निघ. काय तू बोल लवकर बोल. तुझ्याशी बोलायला आलोय. काय बघते मला काही कळणार. अरे तुला कळत नाही का? घरातले सगळे इथं होते. कोणी बघितलं असतं तर. सकाळी पण न बोलता निघून गेलीस. मी बोलायला आलो तू तसंच समोरून गेली. 2 शब्द बोलले असत काय झालं असतं तुझं. तू तुझी सगळी कामं सोडून नको येऊ माझ्या मागे प्लीज. कुठं कामं सोडली मी. सगळं काम तर करतोय ना. तुला तेच कळत नाही. तू सगळी कामं सोडून माझ्या मागे फिरतोय. मी कुठला असेल तुझ्याकडे बघू सांग मला. अशी नव्हती तू. किती बदल झालाय माहिती का. तू किती बदलले हे ना. मी काय बदललो सांग बरं. सगळं सोडतो. दिवसभर माझ्या मागे फिरत असतो. मला नाही वाटत काय. सवय झाली मला तुझी. सवय झाली मग मागे फिरायचं का. आता तू मी मका तोडताना काही काम करताना माझ्यापाशी आली. किती हक्काने बोलायची. तो हक्क नाही राहिला. तू जास्त दाखवत नाही. नुसतं चिडल्यासारखं करतेस. प्रेम आहे तुला पण माहितीये मला पण माहितीये. पण ते प्रत्येक वेळेला व्यक्त करावं असं कुठे लिहिलंय का. किंवा व्यक्त करायचं असतं का. 2 शब्द बोलते ना मग मी. तू मागं नको फिरू. कधी बोलले तुझ्या कामात पण बघ जरा. मी नाही सोडलं माझं का.
मला भास होते, मला असं वाटतं कधीतरी माझ्या प्रेमाने बोलावं, माझ्या बरोबर फिरायला यावं, असं सगळं वाटतं रे, फिरू अपेक्षा ना असते. फिरू, सगळं करू आपण, सगळंच करू, पण तू जरा थांब. तू तुझं काम बघ सध्या तरी. मी काय काम सोडलं मग? तू सारखं तसं काम 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 करते. कोणासाठी करायचंय मला? तुझ्यासाठीच ना. मग कर ना तेच. सगळं सोडून माझ्या मागं नको फिरूस. मला पण नाही आवडत ते. काय झालं, जिथं जाईल तुझा चेहरा, तिथं बघितलं तुझा चेहरा, तिथं बघितलं तुझं. अरे का एवढा त्रास होतोय का माझा? त्रास नाही होते, पण तू तुझं काम पण कर ना. तुझ्या आयुष्यात तू राहा ना थोडं. सारखं का माझ्या आयुष्यात येते सारखं बघायला? कुठे गेली, काय करते, बसली का, उठली का? मी जाऊ आता. बघितलं किती मी चेट 5 मिनिट असतात, सांगून बघितलं. मी 5 मिनिट सांगून आलीये फक्त. परत मी नाही ना गेले, कोणतरी बघायला इकडे इथपर्यंत येतील शोधून. मला बोलायचंय तुझ्याशी. हा बोलू आपण, नंतर बोलू. हा जा आता तू इथून. तू जा ना आता इथून प्लीज. बघितलं? आपण बोलू नंतर. तू जा ना आता इथून. काय ना मला सोसायटीत जायचं पूर्ण पाहून यायच्या नको राहू पुढं कोणा नाही हाय ती साईड पार्टी चांगली. तुझं काय काम आहे ना ते भाऊसाहेबांनी फोन करून सांगतो. काय नाही अडचणीची. तिथं थांबायचं. काय करते? काय नाही. बस थोडीशी आज पुढे जाऊ नको पाहुणे बघायला येणार आणि टिकली लावून ना व्यवस्थित राहा. जा आता घरात. तुला फोनाने बोललेले तिकडे कशाला काय माहिती. मला काय यायला जमायचं नाही. मला बघायला पाहून येणार होता. वरचा फिरू काढ तेवढा. कुठे ते वर फिरवा केव्हा तेवढा. वर हात घाल की तिकडे. काय चाललं? फिरू काढतो तुम्ही. देखी मला पण येऊ. आपण एक देखी. तर बस लय झाली. तुम्हाला हाय जात. तुम्हाला माहिती का काय? ती पोरगी तुमच्याकडे येत होती का? हा. तिथे आज लग्न जमणारी वाटते. होय. हा मग त्या सर्वांनी ट्रेन घ्यायची आता. 100% जमणार आहे का आता? हा किती माणसं आली घरी? लेसन आल्या, त्यांच्या 2 गाड्या आल्या. होय. हा जमणार आहे. चला मग. मला ड्रेस पण आणायची. काय गडबड चालली? काय नाही यायच्यात पाहुणे दिगवंती. हा. तुम्ही नका पाहुणे आणू. मला आवडते ती. करेन मी लग्न तिच्याबरोबर. आता तुला आधी कळत नव्हतं का? तुला आधी ट्रॅक्टर घेत होतो, सायकली घेत होतो. ते मस्त गुरण फिरण देत होते पण तवा नाही ना. काय म्हणावं ते समजतच नव्हतं. अरे पण आधी सांगायचं होते ना. आता सांगितलं असतं तर मग पाहुण्याला बोलली नसतं ना. कारण काहीतरी मी करतो लग्न. त्यांना सांगा काहीतरी. नाही बघू आता. बघू काय करा ना तेवढं. नाही नाही आता नाही का. मला लय आवडतं. खरं करतो मी लग्न. अरे पण तू आधी सांगायला पाहिजे होतं ना. आता सांगून सांगतो. काय उपयोगी? सांगतो मी. खरं मी. तर मी आता उद्या तरी करेन. सांगा तेवढं. बरं चालते. तू ये ना घरी जा. बोलतो पाहुण्यांबरोबर. अरे पाहुणं राम 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 राम. या काय करा. काय नाही तुमच्या खर्च तुझे आहे तुझा पप्पा चालू. हा बसा. पप्पा जरा उंचच होता. आम्ही 5 वाजता निघालो. बोलो ना. बोल. अरे
ये इथं बस. काय नाही बोल. मला एक सांगायचं होतं. हे नितीन आहे का आणि ही मुलगी त्यांचं काहीतरी प्रेम चालू आहे दोन. ही मला आत्ताच कळालंय. बर असेल कसं मग तुम्हाला नको नंतर सांगत माझ्या त्यासाठी आधी सांगितलं बरं असतं. पण बरं झालं ना तुम्ही आधी तरी सांगितलं. हा मागून परत नंतर फसवलं गेलं असतं. बर बरं झालं सांगितलं तुम्ही. ते तुमचं झालं. करा तुमचं तुम्ही. आम्ही लग्नाला येऊ. नमस्कार. आमच्या मुलीच्या लग्नाला या. हो नाही देत नसतो. काय संबंध. आणि आपण तो सगळा फाटक्यातच पाय घालणार. रावल्या बदला घ्यायचा बदला. नक्की बायला घेणार आम्ही. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि खाली लाल अक्षरात सबस्क्राईब बटन आहे त्यावरती क्लिक करा आणि शेजारची घंटी दाबायला विसरू नका. अजिबात नका विसरू. धन्यवाद.